श्री स्वामी समर्थ। आज आहे अनंत चतुर्दशी। हा व्रत सर्वात श्रेष्ठ आहे, म्हणूनच या व्रताला अनंत चतुर्दशी असे म्हणतात। या दिवशी गणपती बाप्पाचे विसर्जन होते व आपण या दिवशीचं आपण भगवान विष्णूची आपण आराधना करायची असते। आपण हे चतुर्दशी आणि हा अनंत चतुर्दशी हे खूप वेगळे आहेत, पण आपण हा अनंत चतुर्दशीचा हा उपवास करायचा असतो। त्या दिवशी आपण या व्रताच्या दिवशी आपण स्वच्छ अंघोळ करून स्वच्छ वस्त्र घालून आपण याची पूजाविधी करायची असते। त्यानंतर असा धागा घेऊन, कॉटनचा धागा घेऊन आपण त्या धागेला तो धागा 14 धागे घ्यावे। तो एकत्र करून आपण त्याच्या 14 गाठी मारणार आहोत। त्या गाठी ह्या आपण अशा मारायच्या आहेत ज्या मी दाखवलेल्या आहेत त्याप्रमाणे आपण धाग्याच्या गाठी बांधून घ्यायच्या आहेत। आणि हे व्रताची कथा वगैरे ऐकून मग आपण हा धागा सर्वांनी आपापल्या हातामध्ये बांधायचा असतो। हे अनंताचं व्रत करण्याची साधी सोपी पद्धत आहे। आपण विष्णू भगवानाचा फोटो ठेवून त्याची यथाविधित पूजा करायची आहे आणि पूजा करून मग आपण त्याचे नंतर दुसऱ्या दिवशी ती पूजा काढून घ्यायची आहे। आपण साधी सिंपल पूजा करायची आहे आणि हा धागा बांधायचा आहे सर्वांनी हातात। अनंताचं व्रत हे खूप सर्वात उच्च कोटीचे आहे, म्हणून हे आपण आवर्जून करावे। आणि हे जर व्रत आपण 14 वर्ष केले तर त्याचे हे अगणित आपल्याला पुण्य मिळते।